नमस्कार शेतकरी मित्र हो. वज्रेश्वर शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मी रावसाहेब फुके आपलं स्वागत करतो. आजचा विषय आहे मित्र हो, विहिरीचं शोधलं जाणारं पाणी. मागील काही वर्षापासून मी विहिरीचं पाणी शोधण्याचा प्रयोग करतो आहे आणि त्याच दरम्यान माझ्या हे निदर्शनात आलं की या मागील 1-2 वर्षापासून खास करून की जे आपण पाणी शोधतो आहे ते पाणी सहसा खोली खाली गेलेली पाण्याची. जे पाणी आजकाल शेतकऱ्याकडं जे LR काम करते ते 7 परसाच्या आतमध्ये काम करते आणि शेतकरीसुद्धा म्हणतो की मला 7 परसाच्या खाली वरच पाणी पाहिजे, खाली नको आहे, कारण LR काम करत नाही आणि माझी पुढं करायची इच्छा पण नाही आहे. पण जर मित्र माझं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला पक्कं पाणी पाहिजे असेल तर 7 परसाच्या खालीही तुम्हाला जावं लागेल. 8 परस, 9 परस किंवा 10 परस. 10 परसापर्यंत सरासरी चांगलं पाणी आता सध्या तरी आपल्या ह्या ग्रामीण भागातील मराठवाडा, जालना, संभाजीनगर या भागात तरी पाणी अजूनपर्यंत आहे. आणि जर आपल्याला पक्कं पाणी पाहिजे तर मी माझ्या अनुभवावरून 40, 50, 60 आणि 70 या फुटावर चांगलं पाणी भेटायला लागलेलं आहे. 40 फुटावरलं 40, 45, 50पर्यंत ते पाणी जे आहे ते कदाचित हिवाळाभरणी चालू शकतं, पण पुढच्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये पिण्याचं पाणी शक्यतोवर राहण्याची शक्यता कमी राहील. दुर्मिळच कोणीतरी एखादा किस्मतवाला असेल की ज्याला 7 परसाच्या आतमध्ये पक्कं पाणी भेटणं शक्य होईल. अन्यथा 7च्या पुढं आणि 10च्या मध्ये हाच रेशो आता सध्या दिसायला लागलेला आहे मला तरी. बाकी वेगवेगळ्या भागाची वेगवेगळे इंटेन्शन असतात, ती गोष्ट वेगळी. पण बहुतांश भागामध्ये जे आहे की 7 परसाच्या पुढंच पाणी लागायला, किंवा 7वा परस खतम होणं आणि पाणी लागायची वेळ येणं, किंवा 8व्या परसात पाणी लागतं आहे, कोणाकोणाला 9. लोक बरेचसे जण म्हणतात की 6-7 परसाच्या खाली पाणी नसतं, पण असतं मित्र होय. मी स्वतः आपल्या स्वतःच्या विहिरीमध्ये ही गोष्ट आम्ही प्रयोग केली आणि यशस्वी पण झालेली आहे. आणि मित्र हो, जमिनीतील पाणी कमी होण्याचं कारण, विशेष कारण म्हणजे आपल्या जमिनीवर, आपल्या बांधावर कुठेही झाडाचे आजकाल अवशेषसुद्धा राहिलेले नाही आहेत. आपण बांध जेवढे ठेवले त्याच्यावर गवतसुद्धा उगायला जागा नाही आहे. झाड कुठं राहणार? आणि झाड म्हणलं म्हणजे हे पाण्याचं ATM आहे. जर झाड असेल, झाडाच्या मुळ्या धरून जे पाऊस पडतो तो पाऊस जमिनीमध्ये झाडाच्या मुळ्यांच्या द्वारे घुसतो. आणि जर झाडच नसेल तर जमिनीमध्ये पाणी जाणार नाही. जे पाऊस पडन ते सरळ सरळ वाहून जाईल आणि जमिनीत पाण्याचा शिरकाव कमी होईल आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पाण्याची खोली अजून खाली जाण्याची शक्यता आहे. तरी सर्वांना माझी विनंती आहे की किमान एका माणसाने एका वर्षामध्ये 4 तरी झाडं लावून वाढी लावावं. आपल्या शेताच्या बांधावर पडसावली पडते म्हणून थोडं बाजूला लावा, जरुरी नाही की मधोमध शेतात नेऊन लावा. शेताच्या बांधावर जिथं जागा होईल तिथं शक्य होईल तसं. आणि फळाचे झाडं लावा, म्हणजे डबल फायदा होईल की आपल्याला खायला फळं पण भेटतील आणि शेतामध्ये जे पाणी, मुरणारं पाणी आहे ते सुद्धा त्यांच्या मुळेद्वारे शेतामध्ये पास होईल. तरी जास्त व्हिडिओ लंबा न करता थोडक्यातच घेतो. आणि जर आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि जर कोणाला विहीर किंवा बोरचा पॉईंट पाहिजे असल्यास खात्रीशीर बोरचा पॉईंट दिला जाईल. तर आपल्याला जर असं वाटलं की बोरचा पॉईंट माझ्याकडून शोधायचा असल्यास संपर्क करा. निश्चितच हमीचा बोर पॉईंट किंवा विहिरीचं पाणी शोधून देण्यात मदत केली जाईल, यात काही शंका नाही. नमस्कार शेतकरी मित्र हो. वज्रेश्वर शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मी रावसाहेब फुके आपलं स्वागत करतो. आजचा विषय आहे मित्र हो, विहिरीचं शोधलं जाणारं पाणी. मागील काही वर्षापासून मी विहिरीचं पाणी शोधण्याचा प्रयोग करतो आहे आणि त्याच दरम्यान माझ्या हे निदर्शनात आलं की या मागील 1-2 वर्षापासून खास करून की जे आपण पाणी शोधतो आहे ते पाणी सहसा खोली खाली गेलेली पाण्याची. जे पाणी आजकाल शेतकऱ्याकडं जे LR काम करते ते 7 परसाच्या आतमध्ये काम करते
आणि शेतकरीसुद्धा म्हणतो की मला 7 परसाच्या खाली वरच पाणी पाहिजे, खाली नको आहे, कारण LR काम करत नाही आणि माझी पुढं करायची इच्छा पण नाही आहे. पण जर मित्र माझं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला पक्कं पाणी पाहिजे असेल तर 7 परसाच्या खालीही तुम्हाला जावं लागेल. 8 परस, 9 परस किंवा 10 परस. 10 परसापर्यंत सरासरी चांगलं पाणी आता सध्या तरी आपल्या ह्या ग्रामीण भागातील मराठवाडा, जालना, संभाजीनगर या भागात तरी पाणी अजूनपर्यंत आहे. आणि जर आपल्याला पक्कं पाणी पाहिजे तर मी माझ्या अनुभवावरून 40, 50, 60 आणि 70 या फुटावर चांगलं पाणी भेटायला लागलेलं आहे. 40 फुटावरलं 40, 45, 50पर्यंत ते पाणी जे आहे ते कदाचित हिवाळाभरणी चालू शकतं, पण पुढच्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये पिण्याचं पाणी शक्यतोवर राहण्याची शक्यता कमी राहील. दुर्मिळच कोणीतरी एखादा किस्मतवाला असेल की ज्याला 7 परसाच्या आतमध्ये पक्कं पाणी भेटणं शक्य होईल. अन्यथा 7च्या पुढं आणि 10च्या मध्ये हाच रेशो आता सध्या दिसायला लागलेला आहे मला तरी. बाकी वेगवेगळ्या भागाची वेगवेगळे इंटेन्शन असतात, ती गोष्ट वेगळी. पण बहुतांश भागामध्ये जे आहे की 7 परसाच्या पुढंच पाणी लागायला, किंवा 7वा परस खतम होणं आणि पाणी लागायची वेळ येणं, किंवा 8वा परसात पाणी लागतं आहे, कोणाकोणाला 9. लोक बरेचसे जण म्हणतात की 6-7 परसाच्या खाली पाणी नसतं, पण असतं मित्र होय. मी स्वतः आपल्या स्वतःच्या विहिरीमध्ये ही गोष्ट आम्ही प्रयोग केली आणि यशस्वी पण झालेली आहे. आणि मित्र हो, जमिनीतील पाणी कमी होण्याचं विशेष कारण म्हणजे आपल्या जमिनीवर, आपल्या बांधावर कुठेही झाडाचे आजकाल अवशेषसुद्धा राहिलेले नाही आहेत. आपण बांध जेवढे ठेवले त्याच्यावर गवतसुद्धा उगायला जागा नाही आहे, झाड कुठं राहणार. आणि झाड म्हणलं म्हणजे हे पाण्याचं ATM आहे. जर झाड असेल, झाडाच्या मुळ्या धरून जे पाऊस पडतो तो पाऊस जमिनीमध्ये झाडाच्या मुळ्यांच्या द्वारे घुसतो. आणि जर झाडच नसेल तर जमिनीमध्ये पाणी जाणार नाही. जे पाऊस पडन ते सरळ सरळ वाहून जाईल आणि जमिनीत पाण्याचा शिरकाव कमी होईल, आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पाण्याची खोली अजून खाली जाण्याची शक्यता आहे. तरी सर्वांना माझी विनंती आहे की किमान एका माणसाने एका वर्षामध्ये 4 तरी झाडं लावून वाढी लावावं. आपल्या आपल्या शेताच्या बांधावर पडसावली पडते म्हणून थोडं बाजूला लावा, जरुरी नाही की मधोमध शेतात नेऊन लावा. शेताच्या बांधावर जिथं जागा होईल तिथं शक्य होईल तसं. आणि फळाचे झाडं लावा, म्हणजे डबल फायदा होईल की आपल्याला खायला फळं पण भेटतील आणि शेतामध्ये जे पाणी मुरणारं पाणी आहे ते सुद्धा त्यांच्या मुळ्याद्वारे शेतामध्ये पास होईल. तरी जास्त व्हिडिओ लंबा न करता थोडक्यातच घेतो. आणि जर आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि जर कोणाला विहीर किंवा बोरचा पॉईंट पाहिजे असल्यास खात्रीशीर बोरचा पॉईंट दिला जाईल. तर आपल्याला जर असं वाटलं की बोरचा पॉईंट माझ्याकडून शोधायचा असल्यास संपर्क करा. निश्चितच हमीचा बोर पॉईंट किंवा विहिरीचं पाणी शोधून देण्यात मदत केली जाईल, यात काही शंका नाही.